पालखी हल्ली की राजाला धक्का लागायचा. राजा म्हणायचा का रे तुम्हाला नीट वाहता येत नाही का? ते म्हणले आम्ही नीट चालतोय पण हे नवीन आलेलं उड्या मारत चालतंय. मग राजाने बोलायला सुरुवात केली, काय रे तुला माझा भार वाटतो का? वक्तृक्तीने बोलला राजा, तू फारच थकलास वाटतो. हा तू फार पुरुष झाला वाटतो. भरत महाराज म्हणजे थोडेसे बहुतेक साधू महात्मे जे असतात ते तब्येतीने चांगले असतात, कारण चिंता नसते त्यांना, आणि तेजस्वी होते. ब्रह्मज्ञानाची पुष्टी त्यांच्या अंगाला आलेली. राजा म्हणायला लागला, मी तुला दंड करेल, मी राजा आहे, तू सेवक आहेस, तू फार थकला वाटतं, तू फार लांबून आला वाटतं. असं म्हटल्यानंतर ते बोलले नव्हते आता, आणि बोलण्याची त्यांची इच्छा आहे. काय बोलणार राजा, काय बोलू दे, आपला त्याचा काय संबंध, अशा दृष्टीने. पण राजाला शिकवण्याच्या दृष्टीने आज पहिल्यांदा बोलले. म्हणले राजा, भाराला कशाचा भार होणार? असं म्हटल्यानंतर राजाने पालखीतून उडी टाकली, पाय धरले. राजा म्हणायला लागला, तुम्ही साक्षात माझे गुरु तर नाही, मी कशालाच घाबरत नाही, पण एखाद्या ब्रह्मज्ञानाचा माझ्याकडून अपमान होऊ नये याला मात्र ब्रह्मज्ञानी दिसतात. ते शब्द असे माझ्या एकदम हृदयात जाऊन भिडले. भाराला कशाचा भार होता? पण मला हे काही समजलं नाही. तुम्ही हे जे बोलताय तुम्हाला त्रास होत नाही का? ओझं वाटत नाही का? म्हणजे राजा, तुझं शरीर पंचभूताचं, त्याच्यामध्ये पालखी, पालखीत ज्या बसला ती पंचभूताची, त्याच्या खाली आमचं शरीर पंचमहाभूताचं, वरही भार खाली भारच. मी याच्यावरून वेगळा आहे, माझा आणि याचा काही संबंध नाही. म्हणून भाराला कशाचा भार आहे असं मी म्हणतो. जो स्वतःला देह समजतो त्याला भार होईल. मी स्वतःला देह समजतच नाही. तू म्हटला फार थकलास काय, फार कृश झालं का? स्थूलता, कृशता, थकणं, येणं जाणं माझ्यात कुठे आहे? हे सगळं शरीरामध्ये आहे. मी कसा आहे? क्षरा अक्षरा वेगळा, तुका हो नि निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसाद. काय तुका म्हणे तुका म्हणे नव्हे, दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंग. मी तसा दिसतोय ना, तसा नाही. म्हणून राजाला त्या ठिकाणी तत्वज्ञान सांगितलं. राजाने प्रश्न केलाय, म्हटले अहो हे ठीक आहे, हे मलाही मान्य आहे, पण एखाद्या वेळेस राजाने उदाहरण दिलं, आपण नेहमी चिंतन सांगतो. एखाद्या भांड्यात पाणी घेतलं, पाण्यात जर तांदूळ शिजायला ठेवले, तांदूळ टाकले, खालून जर आपण अग्नी लावला तर पाणी तापतं, पाणी उकळतं आणि पाण्यातले तांदूळ शिजून निघतात. तसं या देहात आत्मा आहे. शरीराला त्रास झाल्यानंतर देहाला, आत्म्याला त्रास होतोच. लोक म्हणतात की नाही, त्याचा आत्म्याला काय वाटत असेल, पायी चालतोय बिचारा, पायात चप्पल नाही, त्याचा आत्मा किती दुखवत असेल, असं म्हणतो ना. मग आता आतला जो आत्मा आहे, बाहेर सुख दुःख झालं तर आत्म्याला होतच की नाही. जसं त्याने उदाहरण मी सांगतो, ते आतले तांदूळ जसे शिजतात तसं आत्म्याला त्रास होतच असेल ना, तसं तुम्हाला त्रास होतच असेल ना. ते म्हटले तांदूळ ठेवले तर शिजतील, तिथं दगड ठेवले तर दगडाला काय होणार? तसा आत्मा कसा आहे? निर्विकार. आत्म्याला काय होत? तुम्ही म्हणाल आम्हाला होतं ना, काटा टोचला की. ते शरीराला होतं, मनाला होतं, मनाचा आपण आपल्यावर मान. आत्म्याला काय होतं? ज्याला कळलंय मी आत्मा आहे, त्याच्या शरीराला काही झालं तरी त्याला काहीच होत. तो अभ्यास आहे. रामकृष्ण परमहंस होते, त्यांना कॅन्सर झाला गळ्याचा. डॉक्टर म्हणले आता तुम्हाला भूल द्यावी लागेल, कॅन्सरचं ऑपरेशन करायला.
शरीर नाही, शरीराला तुम्हाला काय करायचं ते करत. मामांचं उदाहरण आपण नेहमी सांगतो. शेवटच्या काळामध्ये मामा आजारी पडले, डॉक्टर आले, डॉक्टरांनी नाडी तपासली तर मामा म्हटले तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे काय बघताय, मला औषधं सांगा. ते म्हटल्यावर तुमची नाडी सांगते तुमच्या शरीरात हजारो रोग भरलेले आहेत, तुमच्या जागेवर दुसरा मनुष्य असतात तर तो ढोरासारखा ओरडला असता. तुमचा चेहरा एवढा आनंदी कसा? म्हणजे बाबा जन्मभर मी अभ्यास केलाय, हे मड म्हणजे मी नाही, हे आज मला उपयोगाला यायला लागलं, आज मला थोडं उपयोगाला यायला लागलं. ह्याचा हे अभ्यास आहे काय. तसं पाहायला गेलं तर ज्ञान झालं खरं, ज्ञान झाल्यानंतर शरीराला कदाचित होईल, मनाला होईल, एखाद्या दिवस ओरडला तरी तो म्हणतो की मी ओरडत नाही, माझं शरीर ओरडत, असे काही मानते. तो जो अभ्यास मी सांगितला हा रामकृष्ण परमहंसाचा असेल, मामांचा असेल, हा योगाचा अभ्यास आहे पुन्हा किंवा भक्तीचा अभ्यास आहे. परंतु होत असताना सुद्धा जरी ओरडत असलं ना आरडत असलं शरीर, तरी सुद्धा त्याच्याकडे एका साक्षी भावाने पाहत. शरीर ओरडते, माझा आणि याचा काही संबंध नाही, शरीर दुःख पावते, मी आणि हा वेगळा आहे, असा याला अनुभव आलेला आहे. तो बाहेर जरी ओरडताना दिसत असला तरी आत शांत आहे. मागे दृष्टांत सांगितला होता, आपले स्वामी होऊन गेले अखंड आपले आनंदाश्रम स्वामी, ते भूक लागल्यानंतर ओरडायचे म्हणजे शेवटी त्यांना काही त्रास होत होता, ते आरडायचे ओरडायचे मोठ्या मोठ्या. ती सगळी वेदांत श्रवण करायला त्यांच्याकडे मंडळी जायचे, अमृत अनुभव वगैरे. ते म्हणायचे स्वामी तुम्ही आम्हाला जन्मभर अमृत अनुभव सांगितला, तुम्ही एवढं ओरडता, लोक आम्हाला काय म्हणते. ते म्हटले मी तुम्हाला अमृत अनुभव सांगितला आणि अजून तुम्हाला कळलंच नाही. अरे मी ओरडत असलो तर ओरडू द्या, मला हे माहिती आहे मी ओरडतोय. ओरडणं आणि शांत राहणं हे दोन्ही वृत्तीतलं आहे. मी मात्र या दोन्हीचा प्रकाशक, त्याच्याहून वेगळा जसा आहे तसाच. मी त्याला आवरण्याचा तरी का प्रयत्न, मी शांत राहावं असं तरी तुम्हाला का वाटतं. कारण शांत राहणं हा सुद्धा अंतःकरणाचा आणि ओरडणं हा सुद्धा अंतःकरणाचा. म्हणजे मी शांत राहावं, शांत असावं असं तुम्हाला वाटतंय, अजून तुम्ही मला अंतःकरण समजता. मी दिलंय मोकळं सोडून माझं शरीर, त्याला जसं व्हायचं तसं होते. अशाही भावात काही महात्मे असू शकतात, असतात. बाहेर त्यांचं काय शरीर वरचेलिया परी हिंडी परी बैसका न मोडे मानसीची. देह तरी वरलीकडे आपल्या परी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची. हा याच्यातून मग तुम्हाला असं वाटत असेल नाही बाबा आपल्याला त्रासच नाही झाला, तर त्याचा मग अभ्यास करा परत. आणखीन त्या निधिध्यासनाचा अभ्यास करायचा. काही झालं तरी माझ्या मनावर त्याचा काही परिणाम झाला नाही पाहिजे. पण शास्त्राने हा मग पुढचा योगाचा भाग आहे, अभ्यासाचा भाग आहे. पण शास्त्र पुरुषार्थ सांगत असताना हे सांगतं ज्ञान हाच पुरुषार्थ. ना तरी आकाश आणि आभाळा, सूर्य आणि मृगजळा, बीजावळी भूतळा वायुशी जैसी. सूर्य आणि मृगजळ, आता एक वेगवेगळे दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले आहेत. आत्मा कसा, कर्म कसं. काही ठिकाणी आत्म्याचं व्यापकत्व सांगितलंय, निर्लेपत्व सांगितलंय. आत्मा कशात लिप्त होत नाही. सूर्यासारखा आत्मा कसा आहे, प्रकाशक आहे. आणि कर्म म्हणजे काय आहे, मृगजळ. मृगजळ कधी दिसतं, सूर्याच्याच प्रकाशाने मृगजळ दिसतं. तेजा आणि उखरा भेटी झाली या वीरा, मृगजळ
तोच जर गेला, आपण घ्यायला गेलो मृगजळाचा, तर काय आपलं, आपण कुठे जाऊ, शेवटी सूर्य दिशेला. त्याप्रमाणे कर्म जे आहे मृगजळाप्रमाणे भासते आत्मस्वरूप, आणि आत्मा मात्र सूर्यासारखा जसाच्या तसाच आहे. बीजावळी भूतळा वायूशी अंगे, किंवा भूतळ, भूतळ म्हणजे पृथ्वी आणि वायू. पृथ्वी जशी स्थिर आहे तसा आत्मा स्थिर आहे. वायू जसा इकडे तिकडे येतो पृथ्वीवर किती, तशी कर्म होतात जातात, प्रकृती करी कर्म होत राहतात, परंतु त्या कर्माचा कुठल्याही प्रकारे आत्मस्वरूपाशी काही नाही, संबंध नाही. पांगुरोनी नैचे उदक, असे नदीची माझी खडक, परी जाणे जे का वेगळी होडीची ते. नईचे उदक पांगुरोनी, खडक नईची माझी, असे अन्वय करता आला पाहिजे प्रत्येक ओळीचा. काय अन्वय? नईचे उदक पांगुरोनी, खडक नईची माझी, असे परी कोडीची ते वेगळी जाणी का जाणीची. परंतु त्याच्यामध्ये दोघाच्या मध्ये वेगळी किती, कोट्यावधीची वेगळी काय, बरोबर आहे? विचाराने कळून येतं दोघात कोट्यावधी भेद आहे. हे जाणीजे. खडक असतो कुठं असतो? नदीत असतो. पांघरोनी नईचे उदक म्हणजे तो पार नदीत खाली आहे, तळाला नदीतच आहे, नदीचं पाणी त्याच्यावर पांघरलेलं आहे. पण जरी सुद्धा नदीमध्ये असला खडक, किती वर्ष असला तरी सुद्धा पाणी पाथर एक ठोर पोरान भिजे अंग, काही नाही, तो अलिप्त जसाचा तसंच राहिलेला. ओढला का कोरडा निघतो. त्या खडकावर त्या पाण्याचा काही परिणाम होत नाही. इथे घ्यायचं, कर्मातच तो आहे आत्मा. सगळी कर्म आत्मस्वरूपाच्या सत्तेनेच घडतात, पण आत्मा मात्र त्याच्यावर काय आहे, वेगळा आहे. महात्मे जे असतात ते सगळं करतात. खडक जो आहे तो पाण्यातच आहे, पाण्यापासून वेगळा झाला आणि मग मी वेगळा आहे म्हणलं का? तोही नाही, तो कर्मामध्येच आहे, सगळी कर्म करतोय. शरीराचे निमेळे करू का करणे सगळे, परी आकाश धुई न मिळे तैसा. परी जाणी जे का वेगळी का कोडीची ते, पण त्याच्यात वेगळी काय, काय वेगळी काय? पाण्यात आणि खडकात. पाणी पाणी आहे आणि पृथ्वी आहे दगड. पाणी त्या ठिकाणी द्रव पदार्थ आहे, खडक जसा आहे निर्विकार जसाच्या तसंच आहे. तसं आत्मा जो आहे त्या खडकाप्रमाणे शरीरात जरी असला, कर्मात जरी असला तरी कर्मात तो कधी लिप्त होत नाही. हो का उदका जवळी, परी शिनीची ते बाबुळी, काय संगास्तव काजळी दीप म्हणून. आणखीन एक उदाहरण दिलं, हो का उदका जवळी, परी शिनीचे ते बाबुळी. काय जाणवय? बाबुळी उदकाजवळी हो का, परिशिनीच ते. बाबुळी म्हणजे काय? बाबळीत झाड नाही बरं का. बाबुळी म्हणजे पाण्यावर आलेलं शेवाळ. ते राहतं कोणाच्या आश्रयाने? पाण्याचं. पण पाण्यापासून ते वेगळं आहे. हो का उदका जवळी, परी शिनीची ते बाबुळी. शिनी म्हणजे वेगळीच
तसं कर्म बाबळीसारखं आहे, कर्म त्या शेवाळासारखं आहे. किती जरी कर्म असली होत असली तरी सुद्धा पाणी हे त्याच्याहून काय आहे, वेगळं आहे. दिसतात कर्म आत्मस्वरूपावरच, चैतन्य स्वरूपावरच कर्म झालेले दिसतात, परंतु पाणी जे आहे ते त्याहून काय राहतं, वेगळं राहतं. तसं आत्मा कर्माहून काय असतो, वेगळा राहतो. काय संगास्तव काजळी दीप म्हणून काजळी आणि दीप संगास्तव, दिव्यावरच काजळी निर्माण होते, पाण्यावरच बाबुळी निर्माण होते. उदकी झाली बाबुळी, जे उदकाते जैसे झाकोळी. वायाचे आभाळी आकाश लोपे. तसं कर्मामध्ये आत्मा लुप्त झाल्यासारखा दिसतो, पण कधी लुप्त होत नाही, तो वेगळा आहे. किंवा दिव्यावर काजळी निर्माण होते, काजळी निर्माण झाल्यानंतर दिवा गेल्यासारखा दिसतो, कमी त्याचा प्रकाश झाल्यासारखा दिसतो, परंतु दिवा हा काजळीपेक्षा काय वेगळा. कर्मरूपी काजळी आहे ही आत्मरूपी दिव्यावर जरी दिसत असली तरी सुद्धा आत्मरूपी दिवा त्या कर्मरूपी काजळीने कधीही लिप्त होत नाही. दिव्याला काजळी म्हणता येत नाही, काजळीला दिवा म्हणता येत नाही. म्हणून कर्म जे आहे ते वेगळं आहे आणि आत्मा काय आहे, वेगळा आहे. जरी चंद्री झाला कलंक तरी चंद्रेशी नव्हे आहे, दृष्टी डोळ्या विवेक अपाड जेतोला. जरी चंद्री झाला कलंक तरी चंद्रेशी नव्हे एक. चंद्री कलंक झाला, चंद्रामध्ये एक डाग दिसतो, वास्तविक पाहता चंद्रावर असलेला तो डाग जो आहे तो काय, सावली पृथ्वीची, किंवा पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्रामध्ये अशा वेगवेगळ्या काला येतात. तो चंद्रामध्ये नाही. चंद्री झाला कलंको परी चंद्रेशी नवे एक. चंद्रामध्ये तो कलंक नाही, चंद्र त्याहून भिन्न आहे. तो जसा दिसतो भासतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी आत्मा जो आहे तो वेगळा आहे. रामायणामध्ये एक गोष्ट आली आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा रावणावर बरोबर युद्ध करायला गेले, उद्या युद्ध सुरू करायचे, आज पौर्णिमा होती, पौर्णिमेमध्ये सगळे बसले होते, वानर सेना वगैरे सगळे. चंद्राचा प्रकाश पडला होता, एका झाडाखाली प्रभू रामचंद्राचे पडलेले होते. काही वानर वर बसलेली होती झाडावर, काही खाली बसली होती. शुक आणि सारण नावाचे जे रावणाचे गुप्त हे पाहण्याकरता आले, कशी सेना काय काय करतात. त्यांना आश्चर्य वाटलं. मालक झोपलाय आणि वर बसले. म्हटलं आमचा मालक कधीच आम्हाला वर बसू देत नाही. सगळी वानर सेना स्वच्छंदी आहे, मस्त आनंदात उड्या मारतायत, कोणाला कुठलं दडपण नाही. आणि तिथे बसलेले होते सुग्रीव महाराज होते, हनुमंतराय होते आणि दिविशंजी होते. भगवान परमात्मा बसले बसले भगवंतांनी पौर्णिमेचा चंद्र पाहिला. चंद्राकडे पाहिल्यानंतर म्हटले मला काही प्रश्न विचारायचे तर मला विचारू का? म्हटले विचारा. चंद्रामध्ये हा जो कलंक दिसतोय, डाग दिसतोय, हा नेमका कशाचा आहे? पहिला प्रश्न विचारला कोणाला? सुग्रीवाला विचारला. सुग्रीव म्हणायला लागला चंद्रामध्ये हा जो डाग आहे चंद्राचा नाही, त्याच्यावर पडलेली पृथ्वीची काय आहे, सावली, आणि म्हणून तो काळा दिसतोय. विभीषण महाराजांना विचारलं बाबा चंद्रावर डाग दिसतोय कशाचा आहे? म्हटले ते पृथ्वीची सावली बिवली काही नाही, त्याला
सावली लाथ मारलेली. विभीषणाला काय दिसते? सारखी लाथ दिसते. आणि तो इकडं कधी आला होता? लाथ खाऊन आला होता. असं पाहिजे आहे की नाही? हनुमंतरायला विचारलं काय? ते म्हटले अहो लाथही नाही, पृथ्वीची सावली नाही. चंद्र तुमचा भक्त आहे, तो सारखं तुमचं चिंतन करतो, त्यामुळे तुमचं रूप त्याच्यामध्ये आभासित झालेले, ती काळं काळं दिसते. कशा करता विचारलंय? चंद्र ही मनाची देवता आहे. मनात दुःख काय येतं? कोण म्हणतं ह्याच्यामुळे येतं, कोण म्हणतात त्याच्यामुळे येतं. हनुमंतराय म्हणतात दुःखही तुमचं स्वरूपच आहे. कर्म हे सुद्धा देवाचं स्वरूपच आहे. म्हणून चंद्री झाला कलंक तरी चंद्रेशी नवी एक, चंद्राशी तो एक नाही. आहे दृष्टी डोळ्या विवेक अपाड जे तुला. ज्याप्रमाणे डोळा आणि दृष्टी त्याच्यामध्ये जेवढा विचाराने फरक आहे, तेवढा फरक आत्म्यामध्ये आणि कर्मामध्ये. चंद्रात आणि कलंकात जसं आत्मा चंद्रासारखा आहे, शुभ्र एकदम, शीतल एकदम, आनंद रूप आहे. त्याच्यात हे जे कर्म आहे तो आभास आहे. आत्मा जो आहे तो डोळ्यासारखा आहे. हा आत्मा जो आहे तो दृष्टीसारखा आहे. आणि कर्म जे आहे ते डोळ्यासारखं आहे. डोळ्याच्या ठिकाणी क्रिया दिसतात, दृष्टीच्या ठिकाणी काही नाही. दृष्टी एकसारखी व्यापक आहे, ज्ञान आहे. किंवा नाना वाटे जाते. वाचा पुढची वेळ. ओघा ओघी आरिसया आरसा पाहतया अपाड जेतो. वाट आणि वाटेने जाणारा वेगळा एक नाही. वाट आणि वाटेने जाणारा एक असू शकतात का? नाही. मग वाट काय आहे आणि वाटेने जाणारा काय? कशा करता दृष्टांत दिलाय? वाट आहे आत्मा आणि वाटेने जाणार आहे कर्म. वाटेने जाणारे किती येतात आणि किती जातात? वाट जाते का? वाट जशी आहे तशीच राहते. तसा आत्मा जसा आहे तसाच आहे. येणारे जाणारे जे कर्म किती होतात आत्मेच्या ठिकाणी, पण त्या कर्माने हा आत्मा काही जसा आहे तसाच राहतो. तो काही चालत नाही. वाट चालणारा चालतो वाटेवर, पण वाट स्थिर असते. किंवा ओघा ओघी वाहते. ओघ आहे आणि ओघातून वाहणारे काही वस्तू आहे. वाहणाऱ्या वस्तू भरपूर येतात जातात. ओघ जो आहे गंगेचा जसाच आहे. ओघ शब्दाचा अर्थ ते गंगेचं स्वरूप घ्या, त्याच्यातून वाहणारं पाणी घ्या, कर्म आहे. आणि गंगा जी आहे तिचं जे स्वरूप आहे ते मात्र काय? आत्म्यासारखं. आरिसया आरसा पाहतया अपाड. आरसा आणि आरसा पाहणारा. आत्मा काय आणि कर्म काय? पाहणारे बदलले, आरसा तोच राहतो. पाहणारे येतात जातात पाहतात, मात्र आरसा काय दाखवायचं काम करतो, प्रकाशन करायचं काम करतो. तो जसाच्या तसाच आहे. पार्था गाते तुले निमाने आत्मेनिसी कर्मसिने परी घेव विजय आज्ञाने ते कीर ऐसे. हे पार्था म्हटले तुला परमार्थ प्राप्त करून घ्यायचा आहे. ते तुले निमाने हे जे दृष्टांत सांगितले त्याप्रमाणे आत्मेनिशी कर्मसिने, आत्म्यापेक्षा कर्म वेगळं आहे. परी घेव विजय आज्ञाने ते कीर ऐसे. परंतु अज्ञानामुळे त्या ठिकाणी कर्म मी करतोय, आत्म्याला असं वाटतं मी कर्म करतोय. आत्म्याच्या ठिकाणी कर्म घेतलं जातं, मानलं जातं, घडलं जातं. ते कीर ऐसे अशा प्रकारे. कशा प्रकारे ते पुढं सांगणार आहेत. आत्म्याच्या ठिकाणी कर्म कसं येतं? आत्मा वेगळा आहे आणि कर्म वेगळे, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्म का आली? अज्ञानामुळे.
अज्ञानामुळे कशी आली, कर्म घडण्याची कारण कोणती आहेत आणि ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कशी कर्म आरोपित करतात ते सांगायचंय. विकासे रवी ते उपजवी, धृती आली करवी भोगवी, ते सरोवरी का भरवी अब्जिनी जैशी, पुढत पुढती आत्मक्रिया, अन्य कारण काची तैशिया, स्वरूपाचाही तया कारणारूप. उदाहरण दिलं ज्ञानोबरांनी. कारण आहेत वेगवेगळी 5 कारण. ती 5 कारण आत्म्याच्या ठिकाणी क्रिया निर्माण करतात ती, पण आरोप होतो आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानामुळे. आत्मा करताय असं वाटतं, आत्मा भोगताय असं वाटतं, पण करणारी कारण कोणती आहेत, ती कशी त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कारणता आरोपित करतात त्याकरता दृष्टांत आहे. विकासे रविते उपजवी, धृती आली करवी भोगवी, ते सरोवरी का भरवी अब्जिनी जैशी. अब्जिनी म्हणजे कमळ, सूर्यविकासिनी कमळ जे आहे त्याला अब्जिनी म्हणतात. ती त्या ठिकाणी सरोवरात जशीच्या तशीच असते, तिचा विकास होतो आणि विकास झाल्यानंतर कशाने विकास होतो तिचा, सूर्य विकासल्याबरोबर. सूर्य उदयाला आल्या मग लोक म्हणतात बरं का, ज्या अर्थी कमळ विकास झालेला आहे त्या अर्थी सूर्य उगवला वाटतं. धृती आली करी भोगवी, धृती म्हणजे सुगंध, ब्रह्मराकडून आपल्यातील सुगंध ती भोगवते. या सर्व क्रिया कमलिनी करते असे वाटते, पण ती सरोवरात जशीच्या तशी अविकारी स्थितीत राहते. तिनेच सूर्योदयाच्या उदयाचं ज्ञान करून दिलं. तिने नाही ज्ञान करून दिलं तरी सुद्धा आहेच, सूर्य उगवलेला आहेच, पण तिच्यावर आरोप झाला, तिने सूर्योदयाचं ज्ञान करून दिलं. हो. पुन्हा भ्रमराला त्या ठिकाणी सुगंधाचा भोग मिळतो. येतात भ्रमर आणि सुगंध सेवन करतात. आता ती भ्रमर सुगंध सेवन जरी करत असले तरी सुद्धा असं वाटतं की ती भोगवते, पण ती भोगवत नाही, ती जशीच्या तशीच असते. भ्रमर येतात भोगतात, सूर्य उगवतो, परंतु आरोप काय होतो, हिच्यामुळे सूर्य उगवला हे कळलं, भ्रमराला हिने सुगंधाचा भोग दिला, पण ते सरोवरी का बरवी अब्जिनी जैशी, ती बरवी आहे जशीच्या तशीच थांबलेली. पुढती आत्मक्रिया, अन्य कारण काची तैशिया. म्हणून पुन्हा पुन्हा हेच सांगणं आहे की आत्म्याच्या ठिकाणी वासणाऱ्या क्रिया आत्मभिन्न कारणाने घडतात. आत्मक्रिया अन्य कारण काची तैशिया. आत्म्यात कोणतीच क्रिया नाही, आत्मा निर्विकार आहे, अक्रिय आहे, परंतु आत्मभिन्न काही कारण आहेत त्याच्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी क्रिया दिसतात. आणि अशी 5 कारण आहेत. करू पाचाही तया कारणारूप. 5 कारणाला मी तुला स्पष्ट करून सांगतो. ही 5 कारणं जर तुला कळली तर तुला कळेल आत्म्याच्या ठिकाणी क्रिया नाही, या 5 ठिकाणी असलेल्या कारणामुळे क्रिया घडतात आणि त्या क्रिया आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. अज्ञानामुळे आपल्याला वाटतंय आत्मा जसा आहे तसाच आहे असा निश्चय करायचा. ह्या क्रिया काय देखी देहीचा धर्म, आत्मात्वात्मयाच्या ठाई आईशी देखणे ते पाहि आनाहती. याचा विचार उद्याच्या प्रवचन. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.